हॅलो फ्रेंड्स अँड वेलकम बॅक टू एक्झाम मराठी अकॅडमी. तर मित्रांनो, या व्हिडिओत आपण इंग्लिश ग्रामरचे क्वेश्चन्स पाहणार आहोत. अँड क्वेश्चन्स पाहत असतानाच आपण ग्रामरचे रूल्ससुद्धा डिस्कस करणार आहोत. यात TCSने घेतलेल्या एक्झामचे प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन्स पण इन्क्लूड आहेत. त्यामुळे ही इंग्लिश ग्रामरची सिरीज तुमच्या एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यूने मोस्ट इम्पॉर्टंट असणार आहे. तर स्टार्ट करूया. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट अँटोनिम ऑफ द वर्ड गिवन इन ब्रॅकेट्स टू फिल इन द ब्लँक. Their attempts to avoid dash were not successful in the beginning. हार्मनीचा अँटोनिम युनिटी, डिस्कॉर्ड, वेस्टेज, सेव्हिंग्ज. तर हार्मनीचा अर्थ काय असतो? युनियन, युनिटी, एकोपा, ऐक्य, एकमत. अँटोनिम काय येईल? मतभेद येईल, डिस्कॉर्ड येईल. ऑप्शन बी. देअर अटेम्प्ट्स टू अवॉइड डिस्कॉर्ड वर नॉट सक्सेसफुल इन द बिगिनिंग. मतभेद टाळण्याचे त्यांचे प्रयत्न सुरुवातीला यशस्वी झाले नाहीत. डिस्कॉर्डचा अर्थ असतो डिसॲग्रीमेंट, कन्फ्लिक्ट, डिसहार्मनी. ठीक आहे. ॲन ॲपल ऑफ डिस्कॉर्ड मोस्ट फ्रिक्वेंटली आस्क इडियम आहे. ॲन ॲपल ऑफ डिस्कॉर्ड म्हणजे ए रूट ऑफ क्वॅरल, ए कॉज ऑफ क्वॅरल, मतभेदाचे कारण. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट सिनोनिम ऑफ द गिवन वर्ड. इन्स्टिंक्टिव्ह, एज्युकेटेड, कल्चर्ड, टॅलेंटेड, नॅचरल. इन्स्टिंक्टिव्हचं सिनोनिम. तर इन्स्टिंक्टिव्ह म्हणजे काय असते? सहज. सिनोनिम नॅचरल येईल. ऑप्शन डी. सहज, नॅचरली. ठीक आहे. एज्युकेटेड शिक्षित, त्यानंतर कल्चर्ड सुसंस्कृत, पोलाइट, कल्टिवेटेड. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. वन ऑफ माय फ्रेंड्स डॅश ए फाईन कलेक्शन ऑफ पोस्टेज स्टॅम्प्स. हॅव, हॅविंग, हॅज की इज हॅविंग. वन ऑफ माय फ्रेंड्स डॅश ए फाईन कलेक्शन ऑफ पोस्टेज स्टॅम्प्स. तर कोणता रूल अप्लाय होईल इथे? कोणता करेक्ट टेन्स फॉर्म येईल? तर वन ऑफचा रूल काय असतो? तर वन ऑफ नंतर येणारे नाऊन अनेक वचनी असते आणि त्यानंतर येणारे क्रियापद हे वननुसार सिंग्युलर असते, एक वचनी असते. हॅज येईल. ऑप्शन सी विल बी युअर करेक्ट आन्सर. वन ऑफ माय फ्रेंड्स हॅज ए फाईन कलेक्शन ऑफ पोस्टेज स्टॅम्प्स. वन ऑफ नंतरचं नाऊन असते अनेक वचनी आणि त्यानंतरचं क्रियापद असते एक वचनी. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. द फॉलोइंग सेंटेन्स हॅज बीन डिवायडेड इन टू पार्ट्स. वन ऑफ देम मे कंटेन्स ए स्पेलिंग एरर. स्पेलिंग एरर ओळखायचा आहे. द जेनेटिकली ट्रान्समिटेड डिसीजेस आर जनरली कॉल्ड हेरिडिटरी डिसीजेस. कोणत्या पार्टमध्ये स्पेलिंग एरर आहे? तर जेनेटिकली करेक्ट आहे, ट्रान्समिटेड करेक्ट आहे, डिसीजेसची स्पेलिंगसुद्धा करेक्ट आहे, जनरली करेक्ट आहे. हेरिडेटरी, तर हेरिडेटरीची स्पेलिंग काय असते? HERE असते, RI नसतो. सो या पार्टमध्ये स्पेलिंग एरर आहे. ऑप्शन सी विल बी युअर करेक्ट आन्सर. HEREDITARY हेरिडिटरी. हेरिडिटरी अनुवांशिक. दी जेनेटिकली ट्रान्समिटेड अनुवांशिक पसरणारे डिसीजेस आर जनरली, रोग हे जनरली काय असतात? अनुवांशिक रोग असतात, हेरिडिटरी डिसीजेस असतात. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. Choose the correct indirect narration of the given sentence. He said the man has been coming. काय येईल करेक्ट इंडायरेक्ट नॅरेशन? He said the man has been coming. तर has been coming कोणता टेन्स आहे? प्रेझेंट परफेक्ट कॉन्टिन्युअस टेन्स आहे. इनडायरेक्टमध्ये कशात चेंज होईल? तर पास्ट परफेक्ट कॉन्टिन्युअस. हॅजचं फक्त हॅड होईल. हॅड बीन कमिंग कोणत्या ऑप्शनमध्ये आहे? तर वॉज कमिंग, हॅव बीन कमिंग, हॅज बीन कमिंग एलिमिनेट झाले. हॅड बीन कमिंग आहे ऑप्शन बी मध्ये. सो ऑप्शन बी विल बी युअर करेक्ट आन्सर. डायरेक्टमधल्या प्रेझेंट परफेक्ट कॉन्टिन्युअसचा इनडायरेक्टमध्ये पास्ट परफेक्ट कॉन्टिन्युअस टेन्स होतो. ठीक आहे. सेडचं पुढे कॉमा अँड डबल इन्व्हर्टेड कॉमा जाऊन सेड दॅट येते. अँड रिपोर्टेड स्पीचचा टेन्स चेंज होऊन पास्ट परफेक्ट कॉन्टिन्युअस टेन्स येईल. ठीक आहे. ही सेड दॅट द मॅन हॅड बीन कमिंग. डायरेक्टचं इनडायरेक्टमध्ये होताना जर सिम्पल प्रेझेंट असेल तर त्याचा सिम्पल पास्ट होतो, सिम्पल पास्टचा पास्ट परफेक्ट होतो, त्यानंतर प्रेझेंट कंटिन्युअसचा पास्ट कंटिन्युअस होतो, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअसचा पास्ट परफेक्ट कंटिन्युअस होतो. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट अँटोनिम ऑफ द गिवन वर्ड. हेल्दीचं अँटोनिम रोबस्ट, सिक, सॉलिड, बोल्ड. तर हेल्दी म्हणजे निरोगी, वेल, अपस्टँडिंग. अँटोनिम येईल सिक. ऑप्शन बी. सिक म्हणजे आजारी, अनवेल, अनहेल्दी. रोबस्ट म्हणजे मजबूत, हट्टाकट्टा. बोर्ड कंटाळा. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. पिक आउट द सेंटेन्स विच इज द पॅसिव्ह व्हॉइस ऑफ द सेंटेन्स. The tourism industry broadly covers 5 areas.
काय येईल करेक्ट पॅसिव्ह सेंटेन्स? दी टुरिझम इंडस्ट्री ब्रॉडली कवर्स 5 एरियाज. तर कवर्स V5 आले. V5चं पॅसिव्हमध्ये काय होईल? तर एम किंवा इज किंवा आर प्लस V3 होईल. 5 इयर्स प्लुरल आहे सो आर येईल. वेअर हॅव एलिमिनेट होतील. आर प्लस V3 कोणत्या ऑप्शनमध्ये आहे? आर प्लस कवर्सचं V3 कवर्ड, आर कवर्ड ऑप्शन ए मध्ये आहे सो ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट पॅसिव्ह सेंटेन्स. ऑप्शन सी मध्ये आर कवरिंग आले सो ऑप्शन सी सुद्धा एलिमिनेट होईल. ॲक्टिव्हमध्ये जेव्हा V5 असते किंवा V1 असते तेव्हा पॅसिव्हमध्ये त्याचं एम किंवा इज किंवा आर प्लस V3 होते. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द करेक्ट अँटोनिम ऑफ द गिवन वर्ड. कर्टचं अँटोनिम पोलाइट, प्रिसाइज, रूड की ॲब्रप्ट. तर कर्ट म्हणजे तुसडा, ब्रिटल, अलूफ, अँटी सोशियल. काय येईल करेक्ट अँटोनिम? तर पोलाइट येईल ऑप्शन ए. पोलाइट म्हणजे सभ्य, विनम्र, हंबल, सिव्हिल, कल्चर्ड. ठीक आहे. प्रिसाइज म्हणजे अचूक, रूड उद्धट, ॲब्रप्ट अचानक, सडनली, अकस्मात. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. पिक आउट द सेंटेन्स विच इज द पॅसिव्ह व्हॉइस ऑफ द सेंटेन्स. सम काइंड ऑफ फोर्स वॉज ड्रायव्हिंग मी. पॅसिव्ह व्हॉइस ओळखायचा आहे. काय येईल करेक्ट आन्सर? सम काइंड ऑफ फोर्स वॉज ड्रायव्हिंग मी. ड्रायव्हिंग आले, VING आले. पॅसिव्हमध्ये कशात चेंज होईल? तर बीइंग प्लस V3 मध्ये. जेव्हा ॲक्टिव्हमध्ये वर्बचं ING रूप आलेलं असते तेव्हा ते पॅसिव्हमध्ये बीइंग प्लस V3 मध्ये चेंज होते. बीइंग प्लस V3 कोणत्या ऑप्शनमध्ये आहे? तर बीइंग ड्रायव्हिंग ऑप्शन ए एलिमिनेट होईल. बीइंग ड्रायव्हिंग बी सुद्धा एलिमिनेट होईल. बीइंग ड्रायव्हन आहे ऑप्शन सी मध्ये आणि ऑप्शन डी मध्ये. काय येईल मग करेक्ट आन्सर? तर ऑप्शन डी मध्ये आय एम बीइंग आलाय. टेन्स चेंज केलाय. व्हॉइसमध्ये टेन्स चेंज होत नाही. वॉज बीइंग ड्रायव्हन ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर. आय वॉज बीइंग ड्रायव्हन बाय सम काइंड ऑफ फोर्स येईल तुमचं करेक्ट पॅसिव्ह व्हॉइस. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट करेक्ट इडियम टू सबस्टिट्यूट द अंडरलाइन्ड सेगमेंट. द राईट टू यूज इरिगेशन वॉटर इज समथिंग दॅट कॉजेस फ्रिक्शन अमंग द फार्मर्स. अंडरलाइन्ड सेगमेंटसाठी करेक्ट इडियम शोधायचा आहे. समथिंग दॅट कॉजेस फ्रिक्शन. An apple of discord, a bolt from the blue in black and white, backstairs influence. Something that causes friction. मतभेद निर्माण करणारे. The right to use irrigation water, सिंचनाचे पाणी वापरण्याचा अधिकार, is something that causes friction among the farmers. शेतकऱ्यांमध्ये मतभेद निर्माण करतो. तर मतभेदाचे कारण an apple of discord, option A, a root of quarrel, a cause of quarrel. समथिंग दॅट कॉजेस फ्रिक्शन. ठीक आहे. प्रिव्हियस क्वेश्चनमध्ये आपण पाहिलं होतं डिस्कॉर्ड मतभेद, डिसॲग्रीमेंट, डिसहार्मनी, कन्फ्लिक्ट. ठीक आहे. अँड ॲपल ऑफ डिस्कॉर्ड मोस्ट फ्रिक्वेंटली आस्क्ड इडियम आहे. त्यानंतर हे बोल्ट फ्रॉम दी ब्लूचा अर्थ काय असतो? समथिंग अनएक्सपेक्टेड, व्हेरी सरप्रायझिंग, अनपेक्षित गोष्ट. हे सुद्धा खूप वेळा एक्झामला विचारण्यात येते. बॅकस्टेअर्स इन्फ्लुएन्स, हिडन इन्फ्लुएन्स, सिक्रेट इन्फ्लुएन्स, वशिला. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. राघव डॅश द एक्झामिनेशन नेक्स्ट मंथ. टेक्स, विल टेक, हॅज टेकन, टूक. कोणता करेक्ट टेन्स फॉर्म येईल इथे? राघव डॅश द एक्झामिनेशन नेक्स्ट मंथ. तर नेक्स्ट मंथ, नेक्स्ट वीक, नेक्स्ट इयर या वाक्यांचा काळ कोणता असतो? सिम्पल फ्युचर टेन्स असतो. विल टेक येईल ऑप्शन बी. नेक्स्ट क्वेश्चन. Select the most appropriate antonym of the word given in the brackets to fill in the blank. The boy made dash gestures towards the new classmate. Hostile, friendly, cold, nasty. Unpleasant चा antonym. तर unpleasant म्हणजे अप्रिय, disagreeable. Antonym येईल friendly, option B. The boy made friendly gestures towards the new classmate. Gestures म्हणजे हावभाव. मुलाने नवीन क्लासमेटकडे मैत्रीपूर्ण हावभाव केले. फ्रेंडली जेस्चर्स. नेक्स्ट क्वेश्चन. चूज द करेक्ट इनडायरेक्ट नॅरेशन ऑफ द फॉलोइंग. ही सेड टू मी प्लीज ब्रिंग ए ग्लास ऑफ वॉटर. काय करेक्ट इनडायरेक्ट नॅरेशन? ही सेड टू मी प्लीज ब्रिंग ए ग्लास ऑफ वॉटर. तर वाक्यात प्लीज आले आणि जेव्हा डायरेक्टमध्ये प्लीज असते तेव्हा इनडायरेक्टमध्ये ते काढून रिपोर्टिंगवर रिक्वेस्टेड येते. रिक्वेस्टेड फक्त एकाच ऑप्शनमध्ये आहे सो ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट इनडायरेक्ट नॅरेशन.
डायरेक्ट मधल्या प्लीजचं इनडायरेक्ट मध्ये ते काढून रिपोर्टिंग वर्ब रिक्वेस्टेड येते आणि वाक्याचा काळ चेंज होत नाही. इम्पेरेटिव्ह सेंटेन्स मध्ये रिपोर्टेड स्पीचचा काळात बदल होत नाही. ही रिक्वेस्टेड मी टू गिव्ह हिम ए ग्लास ऑफ वॉटर येईल तुमचं करेक्ट इनडायरेक्ट स्पीच. नेक्स्ट क्वेश्चन. Select the most appropriate antonym of the word given in brackets to fill in the blank. The stairs were so dash that the carpenter had to be called to fix them. Steady चा antonym shaky, firm, even, solid. तर स्टेडी म्हणजे स्थिर. पायऱ्या इतक्या स्टेडी होत्या, स्थिर होत्या की कारपेंटरला हॅड टू बी कॉल्ड टू फिक्स देम, त्या दुरुस्त करण्यासाठी बोलवावं लागलं. तर स्टेडी स्थिर, शेकी अँटोनिम येईल ऑप्शन ए. शेकी म्हणजे शेक होणाऱ्या, डळमळीत, थरथरणाऱ्या. ठीक आहे. फर्म म्हणजे भक्कम, सिनोनिम येईल स्टेबल, भक्कम, स्टेडी. नेक्स्ट क्वेश्चन. Select the option that can be used as a one-word substitute for the given group of words. One who is not able to pay one's debt. Insolvent, poor, orphan, beggar. One who is not able to pay one's debt. ज्याच्याकडे घेतलेल्या कर्जाची परतफेड करायला पैसे नाही आहेत, दिवाळखोर, बँकरप्ट, इन्सॉल्वंट येईल ऑप्शन ए. मोस्ट फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन आहे हा. ठीक आहे. पुअर म्हणजे गरीब, ऑर्फन अनाथ, बेगर भिकारी, ए पॉपर हु लिव्स बाय बेगिंग. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द मोस्ट appropriate ऑप्शन टू fill in the blank. I dash reading this book by the time you come home. Will have finished, finish, must have finished, finished. कोणतं करेक्ट टेन्स फॉर्म येईल इथे? I dash reading this book by the time you come home. तर जेव्हा सेंटेन्समध्ये बाय द टाइम येते तेव्हा तो फ्युचर परफेक्ट टेन्स असतो, पूर्ण भविष्यकाळ असतो. बाय द टाइम यू कम होम, तुम्ही घरी येईपर्यंत आय विल हॅव फिनिश्ड रीडिंग दिस बुक, मी हे पुस्तक वाचून पूर्ण केलेलं असेल. ठीक आहे. ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. आय विल हॅव फिनिश्ड रीडिंग दिस बुक बाय द टाइम यू कम होम. बाय द टाइमचं सेंटेन्स असते फ्युचर परफेक्ट टेन्समध्ये. फ्युचर परफेक्ट टेन्सची रचना असते विल किंवा शॅल प्लस हॅव प्लस V3. नेक्स्ट क्वेश्चन. Fill in the blanks with appropriate pair of prepositions. Jawaharlal Nehru was born dash Allahabad dash उत्तर प्रदेश. तर कोणती करेक्ट प्रेपोजिशनची जोडी येईल इथे? डॅश अलाहाबाद डॅश उत्तर प्रदेश. तर छोट्या शहरापूर्वी ॲट, मोठ्या स्थळापूर्वी इन. ॲट अलाहाबाद इन उत्तर प्रदेश ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. उत्तर प्रदेशातील अलाहाबाद येते म्हणून इन उत्तर प्रदेश ॲट अलाहाबाद. Next question. Select the most appropriate antonym of the given word. Belligerent, cooperative, contentious, quarrelsome, hostile. Belligerent चं करेक्ट antonym. मोस्ट फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन आहे हा antonym मध्ये. तर बेलिजरंटचा अर्थ असतो भांडखोर, क्वॅरलसम, बेलिकोस, क्वॅरलसम सिनोनिम येईल. कंटेन्शियसचा अर्थ असतो वादग्रस्त, कॉन्ट्रोवर्शियल. होस्टाईल म्हणजे विरोधी, कॉन्ट्राडिक्टरी. कोऑपरेटिव्ह येईल तुमचं करेक्ट अँटोनिम. ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर. कोऑपरेटिव्ह कोऑपरेट करणारा. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. चूज द करेक्ट इनडायरेक्ट नॅरेशन ऑफ द फॉलोइंग. ही सेड देर आर 7 days इन ए वीक. काय येईल करेक्ट इनडायरेक्ट नॅरेशन? तर सेंटेन्समध्ये रिपोर्टेड वर्ब सेड आहे, सेड नंतर कॉमा, डबल इन्व्हर्टेड कॉमा जाऊन दॅट येईल. सेड दॅट, सेड दॅट, सेड दॅट. आस्क दॅट येणार नाही, प्रश्न विचारलेला नाही आहे. वाक्याचा टेन्स कोणता आहे? आर. सिम्पल प्रेझेंट टेन्स आहे. इनडायरेक्टमध्ये कशात चेंज होईल? सिम्पल पास्टमध्ये चेंज होईल. तर सिम्पल पास्ट वेअर येईल का? ऑप्शन बी येईल का तुमचं करेक्ट आन्सर? तर ऑप्शन बी येणार नाही. काय येणार नाही? तर सेंटेन्स बघा, रिपोर्टेड स्पीचचं वाक्य आहे देर आर 7 days इन ए वीक. काय आहे? आठवड्यात 7 वार असतात. युनिव्हर्सल ट्रूथ आहे किंवा शास्त्रीय नियम आहे. आणि जेव्हा रिपोर्टेड स्पीचचं वाक्य त्रिकाल सत्य, युनिव्हर्सल ट्रूथ, सायंटिफिक रूल, सुविचार, त्यानंतर नेहमीची सवय असं असेल तर त्यात बदल होत नाही, त्याचा काळ चेंज होत नाही. सो देर आर 7 days इन ए वीक. ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. ही सेड दॅट देर आर 7 days इन ए वीक येईल तुमचं करेक्ट इनडायरेक्ट फॉर्म. या केसमध्ये तुमचा टेन्स चेंज होणार नाही, वर 7 येणार नाही. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन.
Select the option that can be used as a one word substitute for the given group of words. To remove something completely. Eradicate, sanitize, separate, cleanse. To remove something completely. एखादी गोष्ट कम्प्लिटली रिमूव्ह करणे, निर्मूलन करणे, डिमॉलिश करणे, मुळासकट काढून टाकणे, नाश करणे, इरॅडिकेट करणे. ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. इरॅडिकेट टू रिमूव्ह समथिंग कम्प्लिटली. मुळासकट काढून टाकणे, डिमॉलिश करणे. ठीक आहे. तर हे सर्व क्वेश्चन्स तुमच्या TCS आणि IBPSने कंडक्ट केलेल्या एक्झामचे क्वेश्चन्स आहेत आणि असेच सर्व क्वेश्चन्स नेहमी रिपीट होताना दिसतात. त्यामुळे हे क्वेश्चन्स तुमच्या एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यूने मोस्ट इम्पॉर्टंट ठरणार आहेत. ठीक आहे. तर या व्हिडिओ इतकंच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये असेच काही महत्त्वाचे क्वेश्चन्स घेऊन. टिल देन डू लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. थँक्यू.